नमस्कार मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व कशावरून ठरवलं जातं, तसेच एखाद्या समूहाचं ती श्रेष्ठत्व कशावरून ठरवलं जाते. तर हा विषय समजून घेणं यासाठी गरजेचं आहे की आपण श्रेष्ठत्वाचे निकष अज्ञानमूलक बाबीला मानत असल्यामुळे आपण वैचारिकदृष्ट्या मागास ठरत आहोत. आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भता ही गुणाला प्राधान्य देण्यावरून ठरत असते. कर्तृत्व, गुण, शहाणपण, कौशल्य, क्षमता, वेगवेगळ्या क्षमता, वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळ्या प्रकारचं शहाणपण याचा सगळ्यांचा उपयोग करून गाजवलेलं कर्तृत्व, त्या व्यक्तीच्या अंगी असणारे वेगवेगळे गुण यावरून माणसाला श्रेष्ठत्व प्रदान होत असते. आणि असा श्रेष्ठत्व प्रदान असणारा समूह, तो समूह श्रेष्ठ समूह समजला जातो. आणि वैचारिकदृष्ट्या मागास समाज कोणता समजला जातो? जो जातीय श्रेष्ठ कनिष्ठत्व मानतो आणि या जातीय श्रेष्ठ कनिष्ठत्वातूनच जी अस्पृश्यता उदयाला येते त्याला अस्पृश्यतेला मानतो, तो वैचारिकदृष्ट्या भिकारी समाज त्याला समजले जाते. आणि त्या अस्पृश्यता मानव म्हणून त्याचा स्वीकार न करणे, तुच्छता बाळगणे एकमेकाविषयीची, जन्मावर आधारित भेदभाव बाळगणे, ह्या गोष्टी काय वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहेत. म्हणून हे अवगुणाचं लक्षण आहे, गुणाचं लक्षण नाही. आणि अवगुणी समाज हा या व्यवस्थेमध्ये कनिष्ठ समजला जातो. तर हा भाग आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या समूहाची, आपली जर वैचारिक प्रगल्भता, आपलं श्रेष्ठत्व जर आपल्याला समाजामध्ये सिद्ध करायचं असेल, आपण आपला समाज प्रगल्भ करायचं असेल, गुणवान करायचं असेल, कर्तृत्ववान करायचं असेल, कुशलवंत करायचं असेल, क्षमतावान करायचं असेल, तर गुणाला प्राधान्य देणं हे गरजेचं असतं. तर मित्र, बऱ्याच जणांना या हिंदू धर्मामध्ये कनिष्ठ असं स्थान देण्यात आलं. काय कारण नाही, काही कारण नाही. आता विशेषतः मराठा समाजाला हिंदू धर्मामध्ये कनिष्ठ स्थान आहे. त्यांना वर्णाने शूद्र वर्ण ठरवला जातो. म्हणून त्यांना तुच्छतावादाचा शिकार झालेला आहे समाज. त्यांना तुच्छ लेखल्या गेलेला आहे. याला कंटाळून, तसंच मराठा समाजाला नाही, अनेक समाजाला या देशामध्ये इथं तुच्छता, कनिष्ठत्व प्रदान करण्यात आलेले. त्याला कुठलाही बेसिक नाही, वैज्ञानिक आधार नाही, ऐतिहासिक आधार नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जन्मजात तुच्छतावादाला, जन्मता एखाद्यावर कनिष्ठत्वाचा शिक्का मारण्याच्या ह्या हीन प्रवृत्तीला कंटाळूनच हिंदू धर्माचा त्याग केला. किंवा मुंज करून ब्राह्मण करण्याची जी प्रथा आहे, त्या प्रथेला महात्मा बसवेश्वरांनी धिक्कारलं. आणि माझी मुंज होते पण माझ्या बहिणीची मुंज होत नाही, तर ही मुंज पक्षपाती आहे. आणि अशा पक्षपाती हा संस्कार असू शकत नाही, हा विकार आहे. ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ती बोलून दाखवली. आणि त्यातूनच त्यांनी या मुंजीला नकार दिला आणि विषमतेचा धिक्कार केला. विषमतेपासून दूर असा समताधिष्ठित लिंगायत धर्म त्यांनी निर्माण केला. म्हणजे या देशामध्ये ज्या व्यक्ती वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ, गुणवान, ज्ञानी, प्रतिभावंत होत्या, त्यांनी या देशातली वर्णव्यवस्था, या देशातली जातीय व्यवस्था नाकारलेली आहे. आणि गुणाला प्राधान्य देऊन
त्या गुणावरून त्या व्यक्तीला श्रेष्ठत्व प्रदान केलेलं आहे, जन्मावरून नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवलेलं. तर यासाठी आपण मानव जातीचा जर इतिहास, मानव समूहाचा इतिहास, मानवाचा इतिहास जर समजून घेतलं, मानव कधी उदयाला आला? मानव जेव्हा उदयाला आला तेव्हा जात नव्हती, तेव्हा वर्ण नव्हता, तेव्हा धर्म नव्हता, तेव्हा पंथ नव्हती, तेव्हा जात नव्हती, काही नव्हतं. मानव मानव होता. हां, त्याच्यामध्ये फक्त एक 3 भेद होते. एक स्त्री, दुसरा पुरुष आणि त्यानंतरचा एक जर महत्त्वाचा म्हणजे तृतीय पुरुषी, तृतीयपंथीय लोक, जे स्त्री नाहीत आणि पुरुष नाहीत असा समूह. अशा 3 प्रकारचा एक हे निसर्गानं निर्माण केलेले भेद होते. निसर्गाने निर्माण केलेले हे सर्वसाधारणपणे काही भेद आहेत. आणखी खोलात गेले तर काही सापडू शकते. तर स्त्री पुरुष, काळा रंग, गोरा रंग, उंच, बुटका, मध्यम, हे निसर्गाने निर्माण केलेल्या बाबी आहेत. इथं मग स्त्रीला निसर्गानं कधी स्त्रीला तुच्छ म्हटलं नाही किंवा पुरुषालाही तुच्छ म्हटलं नाही किंवा तृतीयपंथीयांना सुद्धा तुच्छ म्हटलं नाही, काळ्या रंगालाही तुच्छ म्हटलं नाही, गोऱ्या रंगालाही तुच्छ म्हटलं नाही. हे मानवाने जी काही जणांवर जे तुच्छतेचा शिक्का मारलेला आहे, काही जणांवर श्रेष्ठत्वाचा शिक्का मारलेला आहे, काही जणांवर कनिष्ठत्वाचा मानवाने जे शिक्का मारलेला आहे, हे अज्ञानमूलक आहे. काही जणाला स्त्रीला कनिष्ठ का मानायचं, तिला तुच्छ का मानायचं, पुरुषांना श्रेष्ठ का मानायचं, तृतीयपंथीयांना कनिष्ठ का मानायचं, याचं जे काही बेस आहे ते बेसलेस प्रकार आहे, बेसच नाही त्याला. म्हणून स्त्री पुरुष तुलनासारख्या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा, स्त्रियांना तुच्छता जे मानतात त्याचा समाचार ताराबाई शिंदे यांनी घेतलेला आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. तर मानव समूह जर आपण बघितला तर मानव समूह जेव्हा उदयाला आला तेव्हा ह्या काही गोष्टी नव्हत्या. हे जन्मावर आधारित कनिष्ठत्व श्रेष्ठत्व नव्हतं, सगळे समान होते. ही विषमता मग कुणी पेरली? हे विकृत मानवाने पेरलेले आहे. जो माणूस विकृत होता, त्याच्या डोक्यामध्ये भेदाभेद करण्याची विकृती होती, त्या माणसाने मग स्त्रीला तुच्छ लेखलं, तृतीयपंथीयांना तुच्छ लेखलं, मग काही त्यातल्या त्यात पुरुषांना, काही पुरुष समूहाला तुच्छ लेखलं, काही पुरुष समूहाला कनिष्ठ, काहीला श्रेष्ठ. हे लेखणं हे विकृतीचं लक्षण होतं. तर जेव्हा विवाह संस्थाच नव्हते, लाखो वर्ष विवाह संस्था नव्हती, मानव जातीचा इतिहास जर तुम्ही मुळातून अभ्यासला, हे अभ्यास करावा लागतो त्यासाठी, तर विवाह विनाच मानव आपली औलाद पैदा करत होता. आज जसं गुरंढोरं, कुत्री, मांजरं आपली औलाद पैदा करतात, शेळ्या, मेंढ्या. आता गावामध्ये शेळ्याचा कळप असतो, मग वेगवेगळ्या समूहातला कळप असतो. प्रत्येक समूह आपला समूह मेंढ्या पाळतो, शेळ्या पाळतो. आता शेळ्या समजा, आता जे आपण ज्याला जाती म्हणून उल्लेख केलेला आहे, त्या आपण असं कधी म्हणतो का कुणबी शेळी, मराठा शेळी, बामण शेळी, असं म्हणत नाही. शेळी म्हणजे शेळी आहे, बोकड म्हणजे बोकड आहे. तसं स्त्री म्हणजे आणि पुरुष हेच एवढे भेद, आणि तृतीयपंथीय एवढेच भेद निसर्गानं निर्माण केले. जसंच आता शेळ्यांचा कळप आहे, शेळ्यांच्या कळपामधले काही नर आहेत, काही मादी आहेत. ते एकमेकावर, मग ते कोणाच्याही शेळ्या असतील, कोणाच्याही बकरे असतील, ते एकमेकावर उडतात. त्याच्यातून जो संभोग होतो त्याच्यातून ती दुसरी औलाद पैदा होते. मग तो मातंग संघाचा बोकड असेल
आणि इकडे इतर कोणत्या जातीच्या ब्राह्मण समाजाची शेळी असेल तर बोकड तिच्यावर उडतो आणि त्याच्यातून जी पैदा होते तशाच स्वरूपाची असे जसे आज बोकड जसे पैदा करतात आपली औलाद शेळीच्या संभोगातून, तसाच माणूस नर हा मादीसोबत संभोग करून आपली औलाद पैदा करायचा आणि औलादीला मानव असं संबोधलं गेलं. याच्यामध्ये दुसरी जात नव्हती. ही गोष्ट आपण जर लक्षात घेतली तर असं हजारो वर्ष चाललं. त्यामुळे अचानक श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाचा उदय जे करण्यात आला हे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे. याला कुठलाही आधार नाही. हजारो वर्षे संकर होत आला आणि आताच श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व कसं उदयाला येईल? आलेलं नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. मानव म्हणून आपण एकच आहोत. ही बाब समजून घेतल्यास आपल्या डोक्यामधली जो जातीय तुच्छतावाद असेल, जन्माधिष्ठित श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना असेल ती दूर व्हायला मदत होते. पण हे मानव जातीचा इतिहास आपण समजून घेणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी मानवाचा इतिहास हे भारतीय जनतेला समजून सांगणं, मानव केव्हा उदयाला आला की असा कसा संकर झाला. एकाने म्हटलं बाबा सर आता आधुनिक जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यावर माझा उल्लेख मराठा आहे आणि त्याच्या अगोदर जे डॉक्युमेंट सापडले त्याच्यात माझा उल्लेख कुणबी आहे. बरं, या कुणबी हे केव्हापासून संबोधल्या गेलं असेल तर जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हापासून माणसाला कुणबी संबोधण्यात आलं. जेव्हा भाषेचा शोध लागला आणि माणूस भाषेचा शोध लागल्या अगोदर शेतीचा शोध लागलेला आहे आणि मग त्याच्यातून मग भाषेचा जेव्हा शोध लागला त्यातून ही शेती करणारा तो कुणबी हा शोध लागला म्हणून त्यानं कुणबी उल्लेख झाला. आणि कुणबी बरं शेतीचा शोध लागण्या अगोदर माणूस कोण होता? मग हा ज्याला कुणबी म्हणले, मग इथं मराठा, मग कुणबी, त्याच्या अगोदर तो कोण होता? तो का शिकारी अवस्थेत जगणारा एक माणूस होता. भटक्या अवस्थेत जगणारा तो एक माणूस होता. तसं इतर जातीचं असंच आहे. हे माणसानं प्रदान केलेलं आहे. आणि ज्यांना हे माणूस सगळे समान आहेत असं वाटत नाही तर त्यांनी मग वेगवेगळे भेदजनक शब्दांची उत्पत्ती केलेली आहे. मग जात ह्या शब्दाची उत्पत्ती माणसाने केली. मग यांना काही जणाला श्रेष्ठत्व प्रदान केलं, काही जणाला कनिष्ठत्व प्रदान करण्यात आलं, काही जणाला वर्ण तयार केला. मग काही जणाला वर्णाने कनिष्ठ लेखलं, काही जणाला वर्णाने शुद्ध लेखलं, श्रेष्ठ लेखलं. लिंगाहून श्रेष्ठत्व, काही लिंग स्त्रीला कनिष्ठ लेखलं, पुरुषाला श्रेष्ठ लेखलं. असे हे श्रेष्ठ कनिष्ठत्व लेखण्याचे प्रकार हे मानव निर्मित आहे. त्याला कुठलाही बेस नाही श्रेष्ठत्वाचा. आणि मग बरं, ह्याला कोणाकोणाला श्रेष्ठत्व हे संतांना सुद्धा सोडलं नाही लोकांनी. संत तुकाराम महाराजांना शूद्रवर्णीय म्हणून लेखण्यात आला आणि शूद्रवर्णीय आहेस म्हणून काय आहे, तुला कोणता अधिकार नाही. खरं तर तुकाराम महाराजांची विद्वत्ता जगद्गुरू म्हणून आहे. त्यांच्या वाणीवरचं प्रभुत्व, त्यांच्या शब्दावरचं प्रभुत्व, त्यांचे अभंग वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल किती शब्दावरचं प्रभुत्व. असाध्य ते साध्य करिता सायस कारण अभ्यास तुका. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ. हे सगळं जग विष्णुमय आहे. इथे भेदाभेद हे अमंगळ गोष्ट आहे असे तुकोबा सांगितलेलं आहे. त्यांनी अवघी एकाचीच वीण तेथे कैसे भिन्न भिन्न. हे एकाचीच वीण आहे, आपण एकच आहोत हा विचार त्यांनी मांडला. मग तिथं भिन्न भिन्न भेद हे काय काम? भेद चुकीचे आहेत असं सांगितलेलं आहे. त्यांना शूद्रवर्णीय लेखण्यात आला आणि मग सांगितलेलं तुला लिहिण्याचा अधिकार नाही, तू लिहू नको अभंग, तू धर्मज्ञान देऊ नको, ज्ञान सांगू नको, तू शूद्रवर्णीय आहेस. ज्ञान कोण सांगावं? आम्हीच सांगावं. आम्ही ब्राह्मण. तुम्ही ब्राह्मण म्हणून तुम्हाला कोण सांगितलं? तुम्ही स्वतःला म्हणून घेतले तुम्ही ब्राह्मण. काय असं काही सांगितलं का? असं काही जन्म होतानाच आलाय का? तुम्ही जन्मानंच येताना लिहू नये का कपाळावर तुमच्या ब्राह्मण म्हणून? आता 100 लेकरं टाका परत, वेगवेगळ्या महिलांचे जन्मलेले 100 लेकरं बाहेर टाका आणि लोकांना रस्त्यावर ठेवा, अंतरवा आणि सांगा बरं हे कोण्या जातीचं आहे. कोणी सांगू शकेल का?
काहीच नाही सांगत. आपण त्याला जात देतो, आपण त्याला धर्म देतो, आपण त्याला पंथ देतो, आपण त्याला भाषा देतो. हे आपण त्याला देत असतो, ते नसतात. आपण प्रदान करतो त्यांना. दगड असतो, जसा दगड आहे, दगड त्याच्यावर नाव लिहितो आपण. मग दगडाला थोडंसं इकडे तिकडे करून मग ही हनुमानाची मूर्ती. मग याला त्यात दगड झाला मग हनुमान. त्या दगडाच्या मूर्तीला मग हनुमान समजतो. तो मुळात दगड आहे. तसा मुळात माणूस आहे. मग त्याला वेगवेगळे नावं आपण देतो. मित्र, तुकोबारायांना शूद्र लेखण्यात आलं आणि त्यांच्या अभंग इंद्रायणी नदीमध्ये बुडवून टाकण्यात आले. त्यांचे प्रबोधन थांबवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी काय प्रबोधन करत होते? बुडती हे जन न देखिवे डोळा, म्हणूनही कळवळा येत असे. अशा पद्धतीचे विचार देत होते. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या माणसाची सेवा करणारा साधू आहे. सेवा घेणारा साधू नाही, सेवा देणारा साधू आहे. आणि तोच देव आहे असा विचार तुकोबाराय मांडत होते. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होते, हा विचार ते मांडत होते. असे वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या व्यक्तिमत्वाला, प्रज्ञेची हिमालय एवढी उंची असणाऱ्या व्यक्तीला खुरट्या बुद्धीच्या आणि स्वतः आम्ही श्रेष्ठ आहोत म्हणणाऱ्या विकृतीने त्यांना कनिष्ठ लेखलं. त्यांच्या पायाला बसण्याची सुद्धा गुणाच्या दृष्टिकोनातून ऐपत नव्हती, अशा लोकांनी ह्या हिमालय एवढ्या गुणाच्या व्यक्तीला तुच्छ लेखलेला आहे. हा जातीयवादाचा दुष्परिणाम आहे. जातीयवादी माणसाला गुण दिसत नाहीत, हा त्या जातीयवादाचा दुष्परिणाम आहे. म्हणून तुकोबारायांचे त्यांना गुण दिसले नाहीत. जेव्हा गुण दिसले मग ते द्वेष करणारे माणसे आरती करायला निर्माण आले पुन्हा. म्हणजे गुण हा निकष ठेवून जेव्हा माणसाचं मूल्यमापन करतो तेव्हा तो गुणवान माणूस श्रेष्ठ वाटायला लागतो. नसेल तर मग त्याला गुणानं श्रेष्ठत्व असते हे जर ज्याला कळत नाही ते अज्ञानी माणसं, वैचारिक दिवाळखोरीचे माणसं, त्याला जातीच्या नावानं या जातीतला म्हणून श्रेष्ठ, त्या जातीतला म्हणून कनिष्ठ, अशा पद्धतीचे शिक्के मारून कोण मोकळे होतात? वैचारिक दिवाळखोर लोक मोकळे होतात. म्हणून समतेचे मारेकरी असतात, हे मानवतेचे मारेकरी असतात आणि हे वैचारिक दृष्ट्या मागास असतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. छत्रपती शिवरायांनी जगप्रसिद्ध असं स्वराज्य निर्माण करून दिलं. जगप्रसिद्ध छत्रपती शिवरायांचं स्वराज्य ही बाब जगात प्रसिद्ध आहे. अशा छत्रपती शिवरायांनी गुणाच्या बळावर स्वराज्याची निर्मिती केली. गुणी माणसाला सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. काय केलं मग त्यांनाही शूद्र लेखण्यात आलं आणि त्यांना शूद्र लेखून त्यांना राज्याभिषेकाला नकार देण्यात आला. त्यांना राजा म्हणून मान्यता देण्यासाठी वितली वैचारिक दिवाळखोर, मानवतेचे दुश्मन आणि देशाचे दुश्मनांनी त्यांना तुच्छ लेखलं आणि त्यांचा राज्याभिषेकाला नकार देण्याचा प्रयत्न झाला. पण कुणाची पारख असणारी सुद्धा काही माणसं समाजात असतात. सगळेच काही वैचारिक दिवाळखोरीनं ग्रस्त नसतात. काही माणसं गुणाला प्राधान्य देणारे, माणसाचं गुणाच्या माध्यमातून मूल्यांकन करणारे माणसं असतात आणि अशी गुणी माणसं देखील छत्रपती शिवरायांना श्रेष्ठत्व गुणाच्या आधारे प्रदान केलेलं आहे. एवढंच नाही, राजश्री शाहू महाराज अतिशय प्रगल्भ, प्रतिभावंत, सामाजिक जाणीवेचा राजा, भारताचा सुपुत्र, या राजश्री शाहू महाराजाला देखील इथल्या वैचारिक दिवाळखोरांनी
ज्यांचे बुद्धीचा आवाकाच इतकासा छोटा होता, अशा माणसांनी त्यांना तुच्छ लेखलं, शूद्रवर्णीय म्हणून. त्यांना वेदाचे मंत्र आम्ही का म्हणत नाही, तर ते शूद्रवर्णीय आहेत म्हणून म्हणत नाही. अशा पद्धतीचा, आणि जे कोणी त्यांनीच टाकलेल्या भाकरीवर जगणारा जो नारायण भट्ट होता, महाराजांनी टाकलेल्या भाकरीवर जगणारा जो नारायण भट्ट होता, त्यांच्याच अन्नावर जगत होता हा नारायण भट्ट. ज्यांच्या अन्नावर जगणारा माणूसच त्या राजाला तुच्छ लेखत होता. हे कसलं विचित्र प्रकार आहे. व राजाने हे सगळं लक्षात आलं की अरे, मी राजा असून एवढा सगळा वैभव माझ्याकडे आहे, तर ही विकृती मला तुच्छ लेखते, तर माझ्या सर्वसामान्य माणसाचं काय हाल असेल. म्हणून यातला 50% ह्या विकृत लोकांना राजेश्री शाहू महाराजांनी राजदरबारातून हाकलून दिलं आणि त्यासाठी गुणवंत असणाऱ्या वेगवेगळ्या समूहातील माणसांना प्राधान्य दिलं आणि तिथूनच त्यांनी आरक्षणाला सुरुवात केलेली आहे. 50% आरक्षण म्हणजेच 50% इतर समूहातील लोक आणि ते मग 50% परंपरेनं असलेले ब्राह्मण वर्ग होता. ही वस्तुस्थिती आहे. तर हे अशा पद्धतीचा त्रास महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, जे हिमालयाची उंची एवढी ज्यांची प्रतिभा, प्रज्ञा आणि करुणा ज्यांच्या ठिकाणी होते, नॉलेज इज अ पॉवर या हा विचार जे घेऊन जगले आणि ज्यांना ज्ञानाचं प्रतीक म्हणून जगानं मान्यता दिलेली आहे, अशा व्यक्तिमत्वाला देखील इथल्या विकृत लोकांनी, इथल्या वैचारिक दिवाळखोरांनी त्यांना देखील तुच्छ लेखलं. एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी गुरं ढोरं पाणी पित होते, गो खाणारी गाय पाणी पित होती तिथं, परंतु माणूस म्हणून बाबासाहेबांना त्या ठिकाणी पाणी पिऊ देण्यात आलं नाही. अशा ठिकाणी अनेक बाबासाहेबच म्हणत नाही मी, तत्कालीन समूहाला ज्यांना अस्पृश्य लेखलं त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा बंदी घालण्यात आली. मंदिरामध्ये झुरळं जातात, चिरटं जातात, कुत्रे मांजरं जातात, तिथं माणसाला जाऊ दिलं जात नाही. ती इतकी वैचारिक दिवाळखोरीचं टोक आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूच नाही, शेण भरलेलं आहे. असे शेण भरलेले जे लोक होते त्यांनी बाबासाहेबांना देखील तुच्छ लेखले. तुच्छ लेखण्याची परंपरा आजपर्यंत चालू आहे. वेगवेगळ्या लोकांना सुद्धा आजही गुणवान, प्रतिभावान, कर्तबगार लोकांना देखील एवढूशा बुद्धीचे वैचारिक दिवाळखोर हे अतिशय उंचीच्या माणसांना देखील तुच्छ लेखतात. ही वैचारिक दिवाळखोरी दूर करणं हे राष्ट्रीय कार्य म्हणून आपण केलं पाहिजे. राष्ट्रीय कार्य म्हणून केलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड किती वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ होते. काय संत ज्ञानेश्वरांचं पसायदान आहे. आता ईश्वात्मके देवे तेने वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. असा विश्वात्मक प्रतिज्ञा म्हणणारा या विशाल व्यक्तिमत्वाला तत्कालीन ज्यांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं होतं अशा लोकांनी, ज्याच्या डोक्यामध्ये विषमतेचं विष डोक्यातच नाही सर्वांगानं विष ज्याच्या भरलेलं होतं, अशा लोकांनी त्यांना तुच्छ लेखलं, त्यांना वाळीत टाकलं. त्यांचा छळ करण्याचा करावा वाटेल तेवढा छळ करण्यात आला. त्यांना लग्न करता आले नाहीत. त्यांना जाती बहिष्कृत केलं. बहिष्कृत लोकांसोबत लग्न कोण करेल. अशा
ज्ञानेश्वरांना. मुक्ताईची तरी किती प्रतिभा बघा. तुम्ही तरुणी जगतारा ताटी उडा ज्ञानेश्वरा. ह्या तुच्छतेचा ज्ञानेश्वरा महाराजांना त्रास झाला. त्याने ह्या तुच्छतेमुळे एका दिवशी ताटी लावून बसले, झोपाटा लावून बसले झोपडीमध्ये उद्विग्न होऊन. तेव्हा ही प्रज्ञावंत मुक्ताई मी संत ज्ञानेश्वरांना सांगितलं, ज्ञानेश्वरा तुम्ही तरा बाहेर या. तुम्ही तरुणी जगतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जग झाले वणही संत जन व्हावे पाणी. जगानं अग्नी झालं तर तुम्ही पाणी व्हावं, असा प्रगल्भ विचार केला. आणि माझ्या लेकरांना हा तुच्छतेचा त्रास होऊ नये, यांना समाज समावून घेईल या उदात भावनेनं संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांनी प्रायश्चित म्हणून स्वतःचा देहत्याग केला. देहत्याग केलेला असताना अगोदर ती संन्यासाची पोरं म्हणून तुच्छ लेखल्या गेली आणि त्यांना वाळे जातीतून बहिष्कृत करण्यात आलं. पुन्हा त्रास सुरू झाला ही परदेशी कार्टी म्हणून, कारण आई वडील नाहीत, परदेशी कार्टी म्हणून पुन्हा त्रास झाला. म्हणजे तुच्छतावाद वेगवेगळ्या प्रकारचा वावरत असतो. हा तुच्छतावाद दूर करणं, हे तुच्छतावाद का करणं दूर आहे? कारण ह्या तुच्छतावादातून अस्पृश्यतेचा जन्म झाला. याच तुच्छतावादातून एकमेकाचा अस्वीकार करण्याची मनोवृत्ती विकसित झाली. अस्पृश्यता, अस्वीकार, तुच्छतावाद, भेदभाव ह्या जाती विषयातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. गुणाला प्राधान्य न देता जन्माने हा श्रेष्ठ आहे या गोष्टीला प्राधान्य देण्यात आलं आणि म्हणून गुणी माणसं मागे फेकल्या गेली आणि नको ती माणसं ज्यांच्यामध्ये गुणाचा पत्ता नाही अशी माणसं जन्माने पुढे आली आणि अशा माणसांच्या हाती समाजाच्या धुरा येत गेली. त्यामुळे समाज रसातळाला गेला. म्हणून हे सगळे दुष्परिणाम आपल्याला टाळायचे असतील तर यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रयत्न केला, पेरियार स्वामी यांनी प्रयत्न केला, नारायण गुरु यांनी प्रयत्न केला, अशा असंख्य व्यक्तींनी प्रयत्न केला. मग अनेक संतांनी, अनेक महंतांनी, अनेक विचारवंतांनी यासाठी आपलं आयुष्य खर्च केलेलं आहे. त्यामुळं आपण या महापुरुषांना हे करून त्यांच्यासाठी आपण ज्ञानावर, कर्तृत्वावर, शहाणपणावर, कौशल्यावर, क्षमतेवर माणसाला श्रेष्ठत्व प्रदान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून काही समाज संघटन सुद्धा असा प्रयत्न करतात. तुच्छतावाद समाजाचा संपुष्टात आणण्यासाठी अनेक बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्था आहे, समाज आहे. महात्मा फुलेंनी निर्माण केलेले सत्यशोधक समाज असेल, ब्राह्मो समाज आहे, प्रार्थना समाज आहे, अशा वेगवेगळ्या हरिजन सेवक संघ आहे. महात्मा गांधीजींनी सुद्धा या देशातली अस्पृश्यता दूर करण्यासाठी प्रयत्न केला. संतांनी प्रयत्न केला. संत तुकोबाराय असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, असे अनेकांनी प्रयत्न केला. संत असणाऱ्या चोखोबांना सुद्धा देवाचं दर्शन घेऊ दिले नाही या विकृतीने. त्या विकृतीचा ज्या संत ज्ञानेश्वरांना, संत तुच्छ लेखलत, संत नामदेवांना पायरीला स्थान देण्यात आलं, मग त्याच नामदेवांना पंजाबमध्ये देवाच्या बरोबरीचं स्थान दिलं जातं आणि त्यांचे जे पद आहेत गुरु ग्रंथ साहेबांना मध्ये समाविष्ट करून त्यांना अतिशय सन्मान देण्यात आला. सन्मान देणे हे सुसंस्कृतपणाचं, वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण आहे. ज्यांना तुच्छ लेखलं या संतांना, त्या संतांना शीख धर्मीयांनी, वैचारिक प्रगल्भ असणाऱ्या माणसांनी त्यांना सन्मान दिला. सन्मान देणं ही वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण असते. हे सुसंस्कृतपणाचं लक्षण असते. ही सुसंस्कृतपणा
समाजामध्ये रुजवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. आता मराठा सेवा संघ काही जणांना वाटते, मराठा सेवा संघाच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या संतांचे कार्य जगासमोर आणण्यात आलं. आणि मराठा सेवा संघ नाव जरी त्याच्यामध्ये मराठा हा शब्द असला तरी त्यांनी मराठा सेवा संघाने या डॉक्टर बाबासाहेबांचा गौरव, महात्मा फुले यांचा गौरव, संत गाडगेबाबांचा गौरव, राजश्री शाहू महाराजांचा गौरव, ज्यांनी ज्यांनी समतेचे विचार या देशामध्ये रुजवले त्यांचा गौरव केला, त्यांच्यावर ग्रंथ लिहिले. आणि मराठा सेवा संघ दुसऱ्यांना तुच्छ लेखत नाही, तुच्छतावाद दूर करण्याचा आपला प्रयत्न करते, एकमेक श्रेष्ठ कनिष्ठत्व दूर करण्याचा प्रयत्न करते, स्त्री पुरुष भेद दूर करण्याचा प्रयत्न करते, सगळ्यांना समानतेचं तत्व रुजवण्याचा, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीचं संघटन सर्वांनी अशा पद्धतीच्या संघटना सुरू करणं आणि या विषमतावादी विष या समाजातलं दूर करण्यासाठी प्रयत्न करणं, तुच्छतावादी प्रवृत्ती दूर करणं आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य या देशामध्ये काही संघटन करते. त्यामध्ये मराठा सेवा संघ आहे. त्यामुळे पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी प्रगल्भतेचा, समाजाला वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ बनवण्याचा, समतावादी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि परिवर्तनवादी बनवण्याचा, प्रगल्भ बनवण्याचा, समतावादी बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्ञानी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचा प्रयत्न आपापल्या पातळीवर होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मी इतर सर्व ज्यांना आता जात चिटकवलेली आहे या विकृतीनं, आता ती जरी असले तरी त्या जातीच्या माध्यमातून का असेना तुम्ही ही या समाजातली विषमता, अस्पृश्यता, वर्णव्यवस्था ही थोतांड आहे, ही मानवजातीचा इतिहास समजून सांगणं, विषमतावादी गोष्टी किती नालायकपणाच्या आहेत हे समाजाला समजून सांगण्यासाठी सर्व समूहाने प्रयत्न करावा अशी विनंती करतो. आणि जे जातीच्या नावानं कोणाला जर तुच्छ लेखत असतील तर अशा विकृती भाद्रांना चा निषेध करून मी या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.